तर पाण्यात अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी प्रशासनाकडून विशेष संपर्क मोहीम राबवण्यात येते आणि कशी आहे ही संपर्क मोहीम त्याच्यावर एक नजर टाकूया। धरणातून 39,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आपण पाहतोय सर्व नागरिकांनी एकता नगरमध्ये पूरसदृश्य परिस्थिती आहे। अनेक सखल भागांमध्ये पाणी शिरलेलं आहे, पाणी तुंबलेलं आहे, पाण्याचा निचरा होत नाहीये आणि तसंच अनेक जण या पाण्यात अडकून पडलेले आहेत। विशेषतः वेगवेगळ्या सोसायटीजमध्ये सुद्धा पाणी अडकलेलं आहे आणि त्यांच्यासाठी संपर्क मोहीम राबवण्यात येते। तर या संपर्क मोहिमेमध्ये जेसीबीचा वापर कसा केला जातो याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पुण्यातील एकता नगर सोसायटीमध्ये आपण आता आहोत आणि एकता नगर सोसायटीमधल्या अनेक इमारती ज्या आहेत त्या सध्या पाण्याखाली पाहायला मिळत आहेत। अगदी बेसमेंट आणि पहिल्या मजल्यापर्यंत पाणी टेकते की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे। या सगळ्या ज्या रहिवासी आहेत यांना सूचित केलं जात आहे की नेमका पाण्याचा विसर्ग जो आहे तो सध्या किती केला जातोय आणि त्यांना जर का मदतीची गरज पडली तर नेमकं काय करावं लागणार आहे सांगितलं जातंय। नेमकं काय तुमच्याकडून सूचना दिल्या जात आहेत आणि लोक ऐकतायत का? आम्ही सर्व नागरिकांना सूचित करत येतो आहे की आता पाण्याची पातळी वाढायची आहे। ज्या लोकांना कोणाला सुरक्षित ठिकाणी जायचे असेल त्या त्याने लवकरात लवकर बाहेर पडावे, जेणेकरून पाण्याची पातळी वाढल्यानंतर तुम्हाला बाहेर पडता येणार नाही। आणि त्यांच्यासाठी आम्ही राहण्याची सोय पण केलेली आहे त्या दुसऱ्या ठिकाणी। नाही, लोकांना आपण सूचना देत आहोत की सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, कारण की पाण्याची पातळी वाढत चाललेली आहे। अगदी आपण पाहतोय की काका तिथून चाललेत, अगदी गुडघ्याच्या वरती पाणी जे आहे ते सध्याच्या घडीला इथं आहे आणि त्यामुळेच यांना जे आहे ते वरच्या लोकांना सूचना द्याव्यासाठी असा जेसीबीचा वापर जो आहे उपयोग जो आहे तो करावा लागतोय। कारण का ज्या पद्धतीने पाणी वाढतंय त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या एकतानगर सोसायटीमध्ये जे आहे ते पाणी आलेलं पाहायला मिळतं आणि आता ही जेसीबी जी आहे तो हळूहळू पुढे जातोय आणि प्रत्येक सोसायटीतील नागरिकांना जे आहे ते सांगितलं जात आहे की दक्षता घ्या आणि दक्षता घेत असताना जर काही मदत लागली तर आम्हाशी संपर्क करा, अशा प्रकारचं आव्हान जे आहे ते या सगळ्यांकडून केलेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।